डेंजरचा किस्सा, लय डेंजर किस्सा. शिवाय हिवाळ्या अहो त्याला तर यानं तापच मारली. म्हणे, मास्तर तुम्हाला बिन चपलाच बोलवलंय महाराजांनी. आणि जर कसंही गेला म्हणे तर तुमचं घरदार संपून जाणार. घाबरून गेला 100 किलोमीटर पायी आणि पुढे आठवडाभर काही आला नाही शाळेत आणि आला तर असा असा मग त्यांच्या तापात एवढ्या डेंजर होत्या का भले भले येडे झाले. असा समोर हे बोलतो की आपलं हे खोट हा कळत बी नाही खोटं बोलतो म्हणून. खोट आता मी कधी बोलले खोट? हा ए तू नाही ग बाई, आईला इथं काम कठीणच आहे बो. खरंय लय कठीण दिस पाहिल्यात लेकरानं. सहजासहजी एवढं थोडंच मिळतंय. हा थोडी मिळत टाकणं होतं लागतच नाही का रे बदल. मग सुरुवातीला इंग्लंडला गेलो होतो ना तेव्हा राणी मोर एक शब्द बोलत नव्हतो, पण आता राणी समोर बसती मी बोलतो ती ऐकते. मोठा झाला ना आता. बाई आणि आपला गोपी हा मदन संघ अगदी परतिकडेला सावली सारखं उभा राहिला. लहानपणापासून मदन किती बी त्रास दिला तरी मदनला काय हवं नको सगळं बघायचं. सावताच्या घासातला घास काढून ठेवायचा. एवढ्या गुन्ह्याचं महा गोपू लहान वयातच काय काय सोसावं लागलं त्याला. लहान वयातच मायबाप काढून घेतले देवानं. गप ना आता. इतक्या दिवसानंतर लेकर आले हिच झालं पुढं सुरू. मावशे डोळ्यातनं पाणी नको ना आणू ग, नाही तर मला बी रडा येईल. अगं आमचं बरं होतं तर तुमचं आमच्या काळजीनं काय होत असं याचा विचार करू करू त्रास व्हायचा ग. खरंय तुझं. काजल सतत दिसराट डोळ्याला डोळा नसायचा. सतत मदनच्या वाटेकडे डोळे लावून असायची. मदन काही खाल्लं असन काही नसन कसे असतील सारखं तीच सुरू. ते नशीब लागतं मदन अशी बायको भेटायला.
लय उशीर झाला, जा आता झोपायला. आय हा डोकं लागून द्या. वय वय देते. Madan, this place is still new to me. Will you please stay for the night with me in my bedroom? माय बेडरूम मध्ये बोल. एस नो प्रॉब्लेम. अरे यश काय म्हणतो, तिला नवीन जागेवर झोप येत नाही तर रात्रभर संग थांबाशी म्हणते. काय म्हणाले राजकुमारी? आपलं हे ते काय काय मच्छर लई येत ना, झोप येत नाही म्हणती, म्हणजे मच्छरदाणी लागल तिला. अरे हराव, पण मच्छरदाणी तर नाहीये. बंटीकडे हाय ना. हा ए गोप्या, ये घेऊन. मी हा जा घेऊन ये. तेवढंच रात्रीचं मच्छरदाणी काही दिसायचं नाही. होय म्हणजे तू का म्हणून वरडला? ते सोन्या बापूची कुत्री आहेत ना, त्याला घाबरतोय. हा, बॅटरी घेऊन जा. त्याच्यात काय एवढं घाबरायचं? अंगावर आलं का दगड मारल्यावानी करायचं. सोने बापूचे कुत्रे आपल्या पोपट्यावानी आहेत. बुडात नाही बळ आणि रातभर खळबळ. हे आहे राजकुमारी मोर आज काय बोलत ही? तुला मराठी कळत का? What are you saying? I don't understand. नो यू मराठी? शी आस्किंग. No, no, no. एस टॉकिंग शी. Okay. काय म्हणली? मराठी कळत नाही म्हणली. पाहिलं का नाण्या, उगाच मला शिकवित असतोस. तो डुंगण धुतलाय मी खसा खसा. हे आहे अगं, तिचे बोर काय बोलत ही? तिला कळलं तर वो आप जाओ खोली में, मच्छरदानी आ जाएगा. Madan? यू गो आय कम. Okay, I'm waiting for you. ओके 5 minutes कमिंग. Okay, Nana. Good night, everyone. काय म्हणाली? ती म्हटली नीट शांतपणे झोपा. राजकुमारी खुश झाली म्हणायची, म्हणजे हे आपली काळजी घ्यायला लागली. बरं ना, ते हातोडीन खेळ कुठे? काजोलला विचार ना, खोलीतच असतील. बर गोप्या, तू घेऊन ये जा. हा मी जात. बेडशीटचा रंग भारी आहे ना. आठवतं का कधी घेतलंय ते? काय कसं दिसतंय सांगा ना. काय नाही कुठे ते सोडा, साडी वळखली का? मला वाटलंच होतं तुम्ही वळखता म्हणून. लग्नाच्या पहिल्या रात्रीला घातली होती. काय शोधताय? शिळे आणि हातोडी. का आला? मच्छरदाणी लावायची ना राजकुमारीच्या खोलीत. पण आपल्याकडे कुठे आहे मच्छरदाणी? गोपू गेलाय बंटीकडे आणायला. आलोच मी. बंटी यार काय झालं? आणखी लवकर. आलो रे गड्या, थांब. हे यार तिकडे राजकुमारी वाट बघत असेल, लवकर दे. अरे तिच्यासाठीच चाललंय हे. हार मग कधीपासून शोधतोय. होय, अरे इस्त्रीची काय गरज आहे? गरज? अरे इंग्लंडच्या राजकुमारीला बंटी शेटची मच्छरदाणी द्यायची म्हणजे काय टटाच राहायला नको का? आटप पटकन, तिकडे राजकुमारी झोपन. झालं रे. मला सांग, इंग्लंडला अशाच असतात ना मच्छरदाण्या?
का टेलर कुंड मी शिवून आणू? नाही नाही काही गरज नाही, अशाच असते. हो, म्हणजे मी राजकुमारीच्या लेवलची मच्छरदाणी वापरतोय. हा. थांब थांब थांब. आता काय झालं बंटी? अय याच काय? अय अरे अरे नको नाही पण थांब रे. घायल होत असती बघा आता राजकुमारी. इंग्लंडच्या राजकुमारीला बंटी शेठची मच्छरदाणी. बाबा ए धिंगाणा 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 धिंगाणा. राजकुमारी हो आजू किती आहे? गोप आलं की झालं निघायचं. ते कधी यायचे आणि कधी झोपायचं? अगं झोपू की. तिकडं राजकुमारीच्या सेवेत 1000 नोकर असे असतात. एक जण ते बेडशीट टाकीतो, एक जण उशा टाकीतो, एक जण पांघरून देतो, एक जण हवा घालतो. हवा हं. फॅन नाही का तिथं? अगं गावामध्ये लाईट जाते ना. म्हणजे तिकडं बी आपल्यासारखं लोड शेडिंग आहे? लोड शेडिंग कोणाला चुकलंय? आला गोप्या. अरे लखा वास तर लय भारी आलाय. राजकुमारीला मच्छरदाणी लागती म्हणून बंटीरावांनी सेंटच्या अख्ख्या 2 बाटल्या खाली केल्यात मच्छरदाणी. बंटी भाऊजी म्हणजे कठीणच आहे. कठीण? अगं एक वेळ मंगी शाण्यासारखी वागल पण बंटी शेट शक्यच नाही. ये गोप्या. Madan, she's your uncle's daughter, right? इकडून ये ना. काजल तुझ्या मामाची पोरगी का असं विचारते? एस एस. Oh, nice, casual. He really cares for me. तू तिची लय काळजी करतो अशी सांगते. ते मी तुझी लय काळजी घेतो ना असं जा म्हण तिला एस एस म्हणून. यांना हा म्हण. हा लय प्रेम करतात, काळजी बी घेतात, लाखात एक आहेत. असा नवरा सगळ्यांना भेटायला पाहिजे. Madan, शी सेज यू आर ब्युटिफुल. thank you. तुला म्हणलं होतं ना हिचं तिला आणि तिचं हिला काही कळणार नाही. आपण फक्त ओके ओके म्हणायचं. दोन उशा का आला? ते राजकुमारीला सवय ना उशांच्या ढिगाऱ्यात झोपायची. Come, Madan. हा 5 minutes. हो मच्छरदाणी लावली ना. चला ना. हा त्या हिच्या आजीला म्हणजे इंग्लंडच्या राणीला फोन करून सांगावं लागेल ना सगळं इकडं चांगलंय. हा तू वय पुढे मी आलो. बर लवकर या. आलो. वेट वेट कमिंग. ऐक मदन, तू आत्ता जेवढ्या लोकांसमोर थापा मारतोय नंतर जर राणी वहिनी पोपट भाऊ आल्यावर काय करशील? आणि तुला तर माहिती भाऊ राणी वहिनी कशी एक तर मिनिटाला संशय घेते. हा अरे ती स्वतःच्या नवऱ्याला सोडत नाही बाबा. तू काय गोप्या तू उगा लय टेन्शन घेतो. हा स्वतः बी टेन्शन घेतो मला बी टेन्शन देतो. पुढचं पुढे बघू. हा पुढचं बघू. आणि तुझं हे मिनिटाला काय चाललंय? इंग्लंडची राणी. अरे नंतर घरच्यांनी विचारले तर काय दाखवणार? माझ्याकडे काय बघतो? मी काय इंग्लंडची राणी आहे का? माझी इंग्लंडची राणी. पुढचं पुढे बघू रे. इंग्लंडची राणी. पुढचं बघू. तू मारतोय थापा उगा माई पळापळ होती. अरे तू मारतो थापा उगा माई पळापळ होती ना. मग काय झालं भावासाठी पळापळ केली तर? भावासाठी पळापळ केली तर
बरं चल आता आई भजनाला जाणार आहे, तोपर्यंत आपण टाइमपास करू. नाही बाबा, मी जातो झोपायला. असंच का भाऊ? नाही बाबा, मला झोप आलेली, मी जातो. तू काजल होईल काय सांगणार आहे? बघू सकाळचं सकाळी काय सांगायचं ते. सकाळी? नाही तर आहेच की तू. म्हणजे तू खरंच मच्छरदानीत? हा मग जरा सामसूत होई दे, सगळी माणसं इकडल्या तिकडे गेली की मग जातोच. हा बाबा, सांभाळून, नाही तर पहिल्या रात्रीच गाशा गुंडावं लागे ना. कायला काळजी करतो गोप्या. एका हातात दुनिया खिशात. जा गुड नाईट, पळ. अहो ऐकलं का? मी आज जरा भजनाला जाऊन येते. आणि हा, कंदील ठेवलंय तिथं. आज रात्रीचं लोड शेडिंग आहे. अहो, काय तुम्ही? बरं येते म्या. काय रे पोरा? अरे झोप येते की नाही तुला? हा, हे काय इंग्लंडच्या राणीला फोन करत होतो. राणी म्हणजे तुझी वहिनी? अरे तिला कळायला फोन करतो बाबा. महाराजांकडे जाते म्हणून सांगून गेली. एका दिवसात माणूस परत येतो, पण नाही, ही गेली माहेरला आपल्या. अगं आपल्या राणी वहिनीला नाही, इंग्लंडच्या राणीला फोन लावत होतो. इंग्लंडची राणी होय? मला वाटलं आपली राणी. बरं तू ये ना भजनाला जाऊन. नाही, अरे चाललीच आहे म्या काय म्हणते, तुला झोप येत नसन तर चल माझ्या बरोबर भजनाला. ए आई, जरा झोप लागलीये. इंग्लंडच्या राणीबरोबर फोन झाला ना की जातो. तू जाय जाय जाय. बाई ग, एवढा वेळा होता तेव्हा वाटलं नव्हतं मला. ए आई, आता मगाशी रडलीस ना, आता परत काय आला. तू जाय बरं, जा भजनाला जाऊन ये. हा ते हाय म्हणा, पण हा आता मंगीचं लगीन झाल्या बगर जाऊ नको. हा नाही जात नाही जात. तू जाय आई भजनाला, जा जाय. नाही, तू घे फोनवर बोलून, मी बसते इथं थोडा वेळ. अरे देवाला बी कळतं की हिचा लेख आलाय म्हणून. काय आला आहे? आहे तुझ्या पुण्याच पळ खातोय ग. हा, तू जाय लवकर भजनाला, जा. बाई ग, एवढं कष्ट करीतो तरी माया पुण्यानं झालं म्हणितो. कुठनं एवढं मोठं काळीच घेतलंस तुमच्याकडनं. हाजूक लई मोठं बाबा. येते म्या. आणि भाई फोन झाला की काजूकडे जा, लई वाट बघत असन ती. हा, आलेस म्या. बाई बाई ग, बाई बाई ग, आले माझे धनी. बाई ग, आतुर झाला जीव ग माझा, डोळ्याला डोळा आता लागना, उराची धक धक होती या किती. बाई बाई ग, बाई बाई ग, आले माझे धनी. बाई ग. काजू काजू, काय झालं? राजकुमारची खोलीत आवाज आला. काय राजकुमारी?